लाखांसाठी मुकादम बहीण भावांचं अपहरण करण्यात आलं असून अक्कलकोट दक्षिण पोलिसांचं याकडे दुर्लक्ष होत आहे। आरोपी आता व्हिडिओ कॉलद्वारे 7 लाखांची मागणी करत आहेत। सजनू पवार आणि त्याची बहीण यशोदा काळे हे मुकादमचं काम करीत असून कामगार पुरवण्यासाठी कर्नाटकातील अफजलपूर येथील शोभा हट्टी यांच्याकडून ऊस तोडणीसाठी कामगार पाठवतो यासाठी 2 लाख रुपये घेतले, परंतु कामगार न आल्यानं ते रक्कम देऊ शकले नाहीत। याचा राग मनात धरून शोभा हट्टी त्यांच्या इतर साथीदारांनी मिळून सजनू पवार यशोदा काळे यांचं घरातून अपहरण केलं। दरम्यान फिर्यादी धमाबाई पवार या अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेल्या असता त्यांची तक्रार घेतली नाही। अपहरण होऊन 5 ते 6 दिवस झाले तरी देखील आरोपींना अटक झाली नाहीये। याउलट आरोपी मात्र धमाबाई पवार यांना व्हिडिओ कॉल करून तिचे पती सजनू पवार याला झाडाला साखळीनं बांधून ठेवल्याचं दाखवत आहेत। 7 लाख रुपये दे अन्यथा तुझ्या पतीला खलास करून नदीत टाकतो अशी धमकी देत असल्याची माहिती धमाबाई पवार यांनी दिली। दारून बाहेर काढले ती माझ्या नणदला पण काढले ती काढून मग तेव्हा बाहेर घेऊन मग त्या डोळ्यात चटणी घालून मग रस्सीनं बांधून पिकअप एक गाडी होतं, मग कार गाडी होतं, त्याच्यात घालून रात्रीला सोमवारला घेऊन गेले त्याच्या गावात। मग सकाळी आम्ही उठून मंगळवारी अक्कलकोटला आलो। अक्कलकोट आले नंतर सोमी PSI आहे ते त्यांच्याजवळ माझे लेकरं दोघं पायात टाकले, तरी टाकल्यानंतर त्यांनी काय केले ती धमकी आम्हाला द्यायला आले ती काय कुठं तुमच्या नवऱ्याला घेऊन गेलो, कुठं गांड्यात बंदूक गाठले, ते सगळं तुम्ही लबाड बोलते ती। आम्ही तुमचं काय तक्रार घेत नाही, जेव्हा तुम्ही कुठलं कागद केलेलं आहे तिकडनं जावा असं म्हणून आम्हाला पाठवून दिले ते। तसं मग 3 दिवस झाले ते आता आम्ही पोलीस जवळ जाऊन आम्ही यायला आले तरी आमचं कंप्लेंट कोणी घेत नाही। मग त्याला काहीतरी झाले, मग अक्कलकोटचे साहेब ते काय ते आमची गिराप धरत नाही। मग त्याला काय झालं तर माझ्या लेकराला बी घेऊन आम्ही काय करायचं, आम्ही पण मरून जाणार। दरम्यान अपहरण झालेल्या दोन्ही बहीण भावांच्या जीवितास धोका झाल्यास त्यास अक्कलकोट दक्षिणचे पोलीस जबाबदार असतील असा गंभीर इशारा धमाबाई पवार आणि राजश्री चव्हाण यांनी दिला आहे। दरम्यान याबाबतची अधिक माहिती धमाबाई पवार आणि भटक्या जाती विमुक्त जमातीच्या महिला अध्यक्षा राजश्री चव्हाण यांनी दिली आहे। लवकरात लवकर त्यांचे गोरगरीब आहेत, लहान लेकरं आहेत, त्या लेकरांचे ते बघून मला सुद्धा कळवळ आलेली, तर या पोलीस अधिकाऱ्यांना कळवळ काय येत नाही आणि पारधी शिक्का म्हणल्यानंतर आम्ही काय चोरत आहोत का? आम्हाला बाकीचं का आम्ही पोट भरतोय, आम्ही पोटासाठी माझे सर्व भटकंती फिरत आहेत, कुठं फिरत आहेत, काय करत आहेत, ते कसं करून लेकरा बाळांना जगवत आहेत, आपल्या पतीला हे करत आहेत, तरी सुद्धा हा अन्याय होतो। तर हा अन्याय कुठेतरी थांबवावा एवढीच मी सरकारांनाही विनंती करते व SP साहेबांना सुद्धा विनंती करते।